वाट पाहणं किती त्रासदायक असतं हे किशोरला आज पुन्हा जाणवलं. साल या पोरीने वेळेचं महत्त्वच नसतं. त्याने 7व्या वेळेला आपल्या मनगटावरील घड्याळावर नजर टाकली. अख्खे 20 मिनिटं तो या प्रेमदान हॉटेलच्या लॉनवर अमृताची वाट पाहत होता. दिस इज टू मच. वेटर दोनदा ऑर्डरसाठी घुटमळून गेला होता. आता तर आसपासचे लोक पण त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, विशेषतः शेजारच्या टेबलवरील त्या 2 झिरो फिगरवाल्या. अमृताचं हे नेहमीच आहे. वेळ द्यायची आणि उशिरा यायचं, मग कारण द्यायची. गोड खळीदार हसायचं. झालं तिचं ते खळीदार स्माईल पाहिलं की कसलं तिच्यावर रागवता येतंय. पण आज नेहमीसारखं ढेपाळायचं नाही, खडसावून विचारायचं. 2 मिनिटात तो पुन्हा वैतागला. त्याने मोबाईल काढला आणि तिला फोन केला. अमृता, कुठे आहेस? किती उशीर? त्याने गुस्सात विचारले. कुठे आहे? अरे मी तुझ्या मनात आहे की. अमृताच्या गोड आवाजाने तो मोहरला. यार मजाक नको, लवकर म्हणजे खूप लवकर ये. किशोर समोर बघ, मी आलेलीच आहे. किशोरने समोर पाहिले. समोरून त्याची अमृता येत होती. ग्रेसफुल पावले टाकून, पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये. स्लिम असल्याने ती आहे त्यापेक्षा जास्तच उंच भासत होती. 2 पंख आणि हाती मॅजिक ऑर्डर दिली की ती फेअरली टेल्समधली परी दिसतली असती. वाऱ्यावर भुरभुरणारे केस आणि ती ओढणी तिच्या ऐटबाज चालीची मोहकता वाढवत होती. पण तिचे उडणाऱ्या केसांकडे किंवा ओढणीकडे लक्ष नव्हते. ती अर्जुनाच्या एकाग्रतेने किशोरकडे पाहत होती. तिला वाट पाहणारा किशोर जाम आवडायचा आणि किशोरचे लक्ष मात्र तिच्या पायाकडे होते. डौलदार पावले टाकताना तिच्या पायातील पैंजणाची लयबद्ध हालचाल त्याच्या हृदयागतीशी एकरूप आल्याचा त्याला भास झाला. तशी ती त्याला सगळीच आवडायची, पण तिचे बोलणे आणि चालणे खासच होते. एका शब्दात सांगायचे तर हिप्नॉटायझिंग होते. हे सारे किशोरच्या बाजूने होते. तिच्या मनाचा थांगपत्ता अजून त्याला लागत नव्हता. हाय किशोर, कसला भडकतोस? तुला न जरा सुद्धा धीर धरवत नाही. टेबलवर खांद्याची पर्स ठेवून किशोरच्या चेअरमध्ये विसावत अमृता म्हणाली. तू न दिलेली वेळ पळत नाहीस, मला उगाच लटकावून ठेवतोस, मग राग येतो. इंतजार का मजा और होता है. खड्ड्यात घाल तुझा इंतजार. एखाद्या दिवशी तुझी वाट बघता बघता मरून जाईल, मग कळेल इंतजार का मजा. तसाही तू जिवंत आहेसच. कुठे रोज माझ्यावर मरतो म्हणून कबूल करतोस. काय 2 कॉफी. जवळ आलेल्या वेटरला ऑर्डर देऊन तो तिच्याकडे वळला. किशोर, आज इतक्या घाईत का बोलवलंस? आता मी जे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. मला माहीत आहे लव यू म्हणणार आहेस. स्टुपिड. ते तर आहेच, पण त्याहूनही खास. अमृताचा मोबाईल वाजला. हा सर बोला. अमृता फोनमध्ये गुंतली तशा किशोरच्या कपाळावर आठ्या पडल्या. साल ही महत्वाचा की तो बुक्कड बॉस. हिला आपली काहीच कदर नाही. आज मी इतकी तयारी करून आलोय का तर हिला प्रपोज करायचंय. आंधळे गुरुजी कडून मुहूर्त आणि शुभ घडी काढून घेतली. 500 रुपये गेले. या बयेने उशीर करून ती शुभ घडी घालवली. त्यात हे बॉसचं मांजर आडवं आलंय. तो अमृताचा फोन कधी संपतो म्हणून असहाय्यतेने तिच्याकडे पाहत होता. अमृताला त्याच्या डोळ्यात संताप, अगतिकता आणि संशय दिसत होता. तिने फोन स्पीकरवर केला, कारण मागे एकदा तू फोनवर त्या बॉसशी काय गुलूगुलू बोलत असतेस म्हणाला होता. अमृताजी, कुठं आहेत तुम्ही? सर, मी हॉटेल प्रेमदानच्या लॉनवर मित्रांसोबत कॉफी एन्जॉय करते. इतका सविस्तर सांगायची काही गरज. फक्त कामात आहे म्हणून नुसतं का सांगता आलं असतं. पण नाही, ती नेहमीच आपल्यापेक्षा बॉसला जास्तच प्रेफर करते. उद्या एक फ्रान्सचे डेलिगेशन येणार आहे. हो सर, मला कल्पना आहे. मला काही रेफरन्स आणि आकडेवारी लागेल. डील मोठी आहे. तुम्हाला जमेल का यायला? का मैथिलीला बोलावू? पण ती खूप चुका करते. मैथिली नको सर, मी येते लागलीच. निघाली त्या बॉसच्या फोनवर. सारखी त्याच्या इशाऱ्यावर नाचत असते आणि हा सुद्धा 22 जणांचा स्टाफ सोडून अमृताची करत असतो. दोघात काही शिजत तर नसेल ना? कोणास ठाऊक. अमृता सुंदर आणि खूप स्मार्ट आहे. हा बॉस माझ्याच वयाचा, चांगला,
उंच, स्लिम, किंचित सावळा आणि श्रीमंत दरवेळेस नवीन स्पोर्टस कारमध्ये दिसतो. अमृताजी, तुम्ही प्रेमदानालाच थांबा, मी जवळ आहे, पिकअप करतो, चालेल ना? मी वाट पाहते. अमृताने फोन कट केला. किशोर बेचैन झाला. अशा घाईत तिला प्रपोज कसे करणार? हा बॉस म्हणजे कबाब मी हड्डी, हे याच नेहमीच आहे. अमृता जरा जवळ आली की हा फोन करून बिबा घालतो आणि अमृता पण गुमान त्याच्या मागे जाते. माझे अमृतावर प्रेम आहे हे तिला माहीत आहे, पण तीच आजवर कधी सिरियसली लव यू म्हणाली नाही, पण कधी स्पष्टपणे नाकारलंही नाही. हा सगळा घोळ मिटावा म्हणून आज तिला प्रपोज करण्याचा त्याने घाट घातला होता, पण सगळंच मुसळ केरात जाणार हे दिसत होतं. तेवढ्यात तो 6.25 फुटाचा हँडसम बॉस दमदार पावले टाकत अमृता जवळ आला. उंची कापडाचा सूट आणि फॉरेन डिओचा मंद तरी मर्दानी सुगंधात तो लपेटलेला होता. त्याला पाहून क्षणभर किशोरला कॉम्प्लेक्स आला. सर, हा किशोर माझा मित्र आणि किशोर हे माझे बॉस विशाल. अमृताने दोघांची ओळख करून दिली. 4-2 वेळेला किशोरने विशालला दुरून पाहिले होते. आज प्रत्यक्ष ओळख होत होती. हाय किशोर, नाईस टू मीट यू. विशालने पोलाईट स्माईल करत किशोरशी हस्तांदोलन केले. अमृताकडे वळत, चला अमृताची निघूयात म्हणून तो वळला सुद्धा. अमृताने घाईत टेबलवरली पर्स उचलली आणि विशालला जॉईन झाले. ती दोघे वितळणाऱ्या डांबरासारख्या काळ्या डुस्स BMW मध्ये अदृश्य होजीस्तोवर किशोरची नजर त्यांचा पाठलाग करत होती. अमृता त्याच्या शेजारी बसल्याची त्याच्या मनाने नोंद घेतली. वाव, काय ग्रॅट पर्सनॅलिटी आहे. रिअल ही मॅन, लकी गर्ल. असा एखादा आपल्याला मिळाला पाहिजे. साली जिंदगी सुधर जाएगी. विशालच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्या शेजारच्या 0 फिगर आपसात बोलत होत्या. पण हे वाक्य किशोरच्या काळजाला बोक पाडून गेलं. समजा आपण अंजलीच्या जागी असतो आणि आपल्यासमोर किशोर आणि विशाल हे पर्याय असते तर त्याच्या मनाने जो संकेत दिला तो त्यालाच नर्वस करून गेला. बिल त्याने वेटरला आवाज दिला. त्यात त्याच्या रागाचे प्रतिबिंब ऐकणाऱ्याला जाणवत होते. चमकदार काळ्या कुळकुळीत कपड्याची कफनी, कपाळावरच्या डोक्याला तसलाच बांधलेलं फडकं, पोळ्याच्या बैलाच्या गळ्यात असतात तशा रंगीबेरंगी टपोऱ्या मण्याच्या स्फटिकाच्या रुद्राक्षाच्या माळा घातलेले माणसासमोर किशोर बसला होता. तो बाबा चंपालाल बंगाली होता. बेपार, बेरोजगार, बेमानियार, भूतप्रेत, जारणं मारणं, कोर्ट कचेरी का लफड़ा, दुश्मन पर काबू तथा वशीकरण, सबका ही जवाब. बाबा चंपालाल बंगाली हमारी किधर भी ब्रॉच नहीं है. नकली बाबा से सावधान. शनिचर बंद वेड्या वाकड्या अक्षरात लिहिलेल्या फळकूट छाप बोर्डा शेजारी बाबा आपली गांजाची चिली मन लावून डोळे मिटून ओढत बसला होता. तंद्री लागत होती. मध्येच डोळे किलकिले करून त्याने बावळट चेहऱ्याच्या किशोरला पाहून घेतले. तरुण पोट्ट म्हणजे नोकरीचा नाही तर छोकरीचा प्रॉब्लेम असणार. एकंदर कपड्यावरून शेजारी ठेवलेला लॅपटॉपच्या सॅकवरून नोकरीचा प्रॉब्लेम दिसत नव्हता. लव लफडं हीच पॉसिबिलिटी जास्त होती. बाबा से कुछ मत छिपाए, बाबा सब जानता है. तेरी समस्या समझ गया बाबा चंपालाल. आपले लाल भडक डोळे किशोर वर रोखत गरजला. मैं नहीं बताया फिर कैसा समझा. मराठी बोल, मला येतं. किशोरची हिंदी ऐकून बाबा धास्तावून म्हणाला, त्याचं काय की हा चंप्या पूर्वी देवपूजा सत्यनारायण असलीच कामे करायचा, पण इंटरनेटने त्याच्या धंद्याची माती केली. लोक रोजची सुखकर्ता दुःखहर्ता आरती सुद्धा ऑनलाईन करू लागले, म्हणून त्याने हा धंदा सुरू केला होता. मग सांगा बरं माझा काय प्रॉब्लेम आहे. एक लाकडी उसीची बराबर असून तुझे डर लगता है. क्या बात है. साला खरंच सॉलिड दिसतोय बाबा. मी काय करू. तुझे जो करना सो तू कर. जो होने वाला है वो रुकने वाला नहीं. पर मुझसे क्या चाहिए. ती माझ्यापासून दूर जायला नको असं काहीतरी उपाय सांगा. अच्छा, म्हणजे पोरगी दुसरीकडे गुंतेल ही भीती आहे याला. दुसरा कोणीतरी याच्यापेक्षा सरस असण्याची शक्यता आहे, किंवा याच वन वे लव असेल. हीच भिंतीवर एनकॅश करायची असते. ओ, जो दूसरा नौजवान है उसका बंदोबस्त करना है. या लड़के को वशीकरण में बांधना है. दोन्ही पागल, एकही मिलेगा. मला नाही आता डिझाईन येत. किशोरने शरणागती पत्करली. क्षणभर बाबा विचारात पडला.
कालच त्याने एक खवीस एका काळ्या गोफातल्या चांदीच्या छोट्याशा पेटीत जखडला होता. तो प्रयोग किती यशस्वी झाला हे त्याला पाहायचे होते. एक फंडा है, हो ना क्या? काय? एक गले का तावीज दूंगा, पहन ले. तेरा जब निर्णय हो तब तावीज के चांदी के पेटी पे दोनों हाथ रख कर उससे मांग लेना. तेरी एक इच्छा पूरी होगी. उसके बाद तावीज को बहते पानी में बहा देना. याद रख, ये अभद्र शक्ति है, संभल कर इस्तेमाल करना. ये सीधी चीज नहीं देगा. मुझे अमीर बना ऐसे मांगेगा तो नहीं मिलेगा, पर सामने वाले से अमीर कर दे ऐसा मांगेगा तो उस सामने वाले से अमीर हो जाएगा या ओ तुझसे गरीब हो जाएगा. किशोरने काही न बोलता 500च्या 2 नोटा त्याच्या समोर ठेवल्या. कवटीचे चित्र असलेल्या एका बोळक्यातून बाबाने एक ताईत बाहेर काढला. त्याला करंगळीच्या जाडीच्या एक गोल पेटी होती. बाबाने त्याला कुंकवाची चिमट वाहिली. हातात काळे तीळ आणि मोठभर उदाची पावडर घेतली. डोळे मिटून तोंडाने अगम्य मंत्र म्हणत तो ताईत आजकालच्या भाषेत ऍक्टिव्हेट केला. उदाची मूठ कोपऱ्यातल्या रसरसल्या कुंडात टाकली. गफकन धुराचा लोट उठला किशोरच्या कपाळाला. कुंडातील राख फासून त्याच्या गळ्यात तो ताईत बाबाने स्वतःच्या हाताने बांधला. त्या चांदीच्या पेटीचा किशोरच्या गळ्याला गार ढोन स्पर्श होत होता. एखादा विषारी साप गळ्यात घातल्याची भावना किशोरला होत होती. तो शहराला सिनेमाची इंटरव्हल झाली. किशोरने आपला मोर्चा कॉफी काउंटरकडे वळवला. त्याने अमृताला येतेस का म्हणून विचारले होते, पण नेहमीप्रमाणे तिला ऑफिसात काम होते. कॉफीचा मग घेऊन तो थोडासा दूर जाऊन उभा राहिला. मग गरम कॉफीने त्याच्या जिभेला चटका दिला, कारण तो डोळे फाडून समोर पाहत होता. अमृता आणि विशाल एकाच बाटलीतून स्ट्रॉने कोला सिप करत होते. त्यांच्या जगाकडे लक्ष नव्हते. ती दोघे आपापसात गुलुगुलू गप्पा मारण्यात मग्न होते. कोला संपवून ती जोडी किशोरच्या पुढ्यातूनच गेली, पण त्याला नोटीस केले नव्हते. किशोरच्या पायाखालची जमीन हादरली. एक अटीतटीचे युद्ध हरल्याची भावना त्याच्या मनाला चाटून गेली. आपण आपली परी गमावली. कुणाल तिला आपल्यापेक्षा जास्त जवळचा आणि प्रिय आहे, म्हणूनच हल्ली ती आपल्याला टाळत असे, ही त्याची भावना कठोर सत्यात उतरत होती. आपण तिला आवडत नाहीत हे त्याच्या पराभूत मनाने सत्य म्हणून स्वीकारले. सिनेमा तसाच सोडून तो मल्टिप्लेक्स बाहेर पडला. कालच्या अमृताच्या वागण्याने किशोर बेचैन झाला. सकाळी त्याने 4दा फोन लावला. नो रिप्लाय. काय ते तो समजून गेला. तिच्या घरी जाऊन समक्ष जाब विचारावा असे एकदा त्याच्या मनात आले, पण त्याने काय झाले असते. एकतर ती घरी भेटणारच नव्हती. भेटले तर काहीही थातूर मातूर कारण देऊन त्याची बोळवण करणार होती. त्याने तो बेत रद्द केला. त्याने थंडगार पाण्याची बाटली डोक्यावर उपडी करून घेतली. तशाच ओल्या डोक्याने दोन्ही हात गळ्यातल्या तायताच्या पेटीवर ठेवले. काय मागावे? डायरेक्ट बेनिफिट मागता येणार नव्हता. क्षणभर विचार करून त्याने डोळे बंद केले. या ताईतातील काळ्या शक्तीच्या दूता अमृताच्या प्रिय व्यक्तीचे मान नको, हात पाय मोडू दे. चांगला 6 महिने खटल्यावर पडला पाहिजे. क्षणभर त्याच्या हाताला तो ताईत गरम झाल्याचा भास झाला आणि कोणीतरी खसखन ओढल्यासारखं झालं. गळ्यातून तुटून खाली पडला. ती चांदीची पेटी फुटली. त्यातून वाफ निघत होत्या. किशोरने तो जमिनीवरला ताईत उचलला घराशेजारच्या ओढ्यात टाकण्यासाठी. आज 4 दिवस झाले. किशोरच्या मनाप्रमाणे काहीच घडत नव्हते. तो लंबू विशाल तट्टाकट्टा फिरत होता. चला बाबा चंपालाल बंगाली होपलेस निघाला. 1000 रुपयाला चंदन लागलं. अमृताचे 2 मिस कॉल आणि तितकेच मेसेज आले होते, पण त्याने दुर्लक्ष केले होते. ही अमृता बहुधा दोन्ही डगरीवर पाय ठेवून उभी आहे. दोघांना खेळवत असावी, पण असे नाही. आपण जितके तिला ओळखतो त्यावरून इतकी ती डिप्लोमॅटिक नाही, पण तिचा विशालकडे जरा जास्तच ओढ आहे. तिला भेटून स्पष्ट विचारण्याची वेळ आली आहे. आजच संध्याकाळी काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. त्याने खिशातून मोबाईल काढला. अमृताचा नंबर टॅप आणि फोन कानाला लावला. रिंग वाजत होती. त्याने रस्ता क्रॉस करायला पाऊल उचलले. फोन लवकर उचल ना यार. कारचा हॉर्न आणि करकुचन ब्रेक दाबल्याने होणारा आवाज ऐकणाऱ्या लोकांचे काळजाचे पाणी करून गेला. किशोर टुपीड. अबे रस्ता क्रॉस करताना कशाला कानाला मोबाईल लावलास? रस्ता क्रॉस केल्यावर फोन केला असतास तर काय जगबुडी आली असती? बरं
एक पाय आणि एक हातावरच भागलं. जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं याचा काही विचार. अमृता एकीकडे किशोरला रागवत होती तर दुसरीकडे डोळे पुसत होती. एक पाय आणि एक हात प्लास्टरमध्ये जखडून ते लटकावलेल्या स्थितीत किशोर हॉस्पिटलच्या बेडवर समाधानाने आडवा पडला होता. समाधानानेच. साला तो बाबा चंपालाल पॉवरफुल निघाला. आपणही लगेच म्हणायचो. या अपघाताने 2 गोष्टी सिद्ध झाल्या होत्या. एकतर थोडक्यात जीव वाचला. प्रिय व्यक्तीचे हातपाय मोडू दे ऐवजी आपण जर त्याला मरण येऊ दे असे त्या तायताला मागितले असते तर एव्हाना आपले उत्तर कार्य उरकून लोक घरी गेले असते. आणि दुसरे समाधान, तिची प्रिय व्यक्ती आपणच आहोत हे पण झालंय की. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.